आई जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा अवमान करणाऱ्या तसेच कोल्हापूरचे इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्या प्रकरणात प्रशांत कोरटकरचा अद्यापही पोलिसांना शोध लागलेला नाही. प्रशांत कोरटकर या व्यक्तीला महापुरुषांची बदनामी, सामाजिक तेढ व जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या प्रकरणी तातडीने अटक करावी अशी मागणी करणारी परिवीक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी शिवम विसापुरे यांना निवेदन देऊन त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करून महाराष्ट्रामधून हाकलून द्यावे अशी मागणी करण्यात आली. महाराष्ट्रामध्ये राहून जर आमच्या दैवताला कोणी काहीही बोलत असेल व मुख्यमंत्रींच्या राज्यात आहात अशी धमकी देत असेल तर हे गंभीर स्वरूपाचे असून यावर तात्काळ गृहमंत्री या नात्याने देवेंद्र फडणवीस यांनी या विषयावर लक्ष दिले पाहिजे व हे रयतेचे राज्य आहे की त्याच्या म्हणण्यानुसार व्यक्ती विशेष राज्य आहे हे समजण्या पलीकडे आहे. म्हणून अशा नालायक माणसाला कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी सुद्धा करण्यात आली. निवेदन देतेवेळी अंकुश कावडकर युवासेना जिल्हा प्रमुख, अलका पारडे जिल्हा प्रमुख महिला आघाडी, बबन विल्लेकर विधानसभा संघटक, युवासेना तालुका प्रमुख सागर गिर्हे, युवासेना विधानसभा समन्वयक पंकज राणे, सरपंच मोहन बायस्कर, सरपंच किशोर टाले, नंदू पखाले, शरद आठवले, शुभम विल्लेकर, राज गुजराती, रामसिंग साळुंखे, निलेश पारडे तसेच शिवसैनिक उपस्थित होते. गजानन देशमुख, विदर्भ न्यूज, दर्यापूर.